आज आपण योगासनांचा सिक्वेन्स कसा ठेवायचा, कुठल्या योगासनानंतर कुठली योगासनं करायची आणि योगासनं झाल्यानंतर प्राणायाम किती कालावधीनंतर करायचा आहे हे सगळं जाणून घेणार आहोत। तर आपण योगासनांना सुरुवात करत असताना आपलं सत्र जेव्हा आपण सुरू करतो तेव्हा ट्रेन कशी एकदम हळूहळू हळूहळू ती सुरू होते आणि नंतर ती फास्ट होत जाते, तसाच आपला व्यायामांचा जो जोर आहे तो असाच हळूहळू सूक्ष्म व्यायाम प्रकारांपासून सुरू झाला पाहिजे आणि त्यानंतर ते वेग घेतला पाहिजे। तर पहिले आपण जेव्हा हृदयाची दमछाक होण्यापूर्वी आपण त्यासाठी सूक्ष्म व्यायाम प्रकार करणं म्हणजे वॉर्मअप करणं फार महत्त्वाचं आहे। तर हे वॉर्मअप कुठल्या प्रकारचे करायचे ते मी तुम्हाला आता सांगते। तर सगळ्यांनी आत्ता सुद्धा माझ्यासोबत करू शकता तुम्ही आणि नंतर हा व्हिडिओ तुम्ही संग्रहित ठेवू शकता आणि तुम्ही त्या सिक्वेन्स प्रमाणेच अशा प्रकारे तुमचा जो सेशन आहे तो तुम्ही करू शकता। तर आता आपण सुरुवात करूया वॉर्मअप पासून। तर ही जी व्यायामाची मूलभूत सूत्र आहेत ती आपण आता जाणून घेणार आहोत। तर पहिले वॉर्मअप आपण मानेपासून किंवा पायापासून सुरू करणार आहोत। तर मी आता मानेपासून सुरू करते। नेक अप अँड डाऊन ही अशी, त्यानंतर बाजूला मान कान खांद्यांना लावले पाहिजेत, त्यानंतर चांगले खांदे गोल फिरवून घ्यायचे असे, त्यानंतर मग तुम्ही हात असे खांद्यांवर ठेवून असे गोल हात फिरवून घ्यायचे। तुमचे एल्बोज जे आहेत ते पूर्ण लागले पाहिजेत। हे सूक्ष्म व्यायाम प्रकार फार महत्त्वाचे असतात। या सगळ्या प्रकारांमुळे आपण पुढे जेव्हा दमछाक करणारी जी वर्कआउट्स आहेत ते करू तेव्हा आपल्याला कुठेही लचक नाही भरणार किंवा क्रॅम्प नाही येणार, त्यासाठी हे सूक्ष्म व्यायाम प्रकार करायचे असतात। तर मग असे वर्कआउट्स केले की हात गोल फिरवायचे, मग आपण असे हात ठेवून असे चेस्ट पुल करू शकतो। हे असं करायचं, ही रोटेशन आपण करू शकतो। सूक्ष्म व्यायाम प्रकार तुम्ही अनेक प्रकारे करू शकता। स्पेसिफिक वॉर्मअप आहे हा एक, उलट्या दिशेने पण, त्यानंतर अँकल रोटेशन, रिवर्स, बस असं दुसऱ्या पायाने सुद्धा करू शकता तुम्ही। त्यानंतर हा जो हात आहे त्याचा एक चांगला स्ट्रेच द्यायचा। हा स्ट्रेच देत असताना तुम्ही तुमचा जो हात आहे तो असा क्रॉस ठेवायचा आहे आणि श्वास घ्यायचा, श्वास कोंडायचा आणि मग सोडून द्यायचा। असं दुसऱ्या बाजूने, असाच वरच्या हातात अशा प्रकारे सुद्धा हात असे खेचू शकता। हे जे स्ट्रेचेस आहेत हे फार महत्त्वाचे असतात। तर हे स्ट्रेचेस तुम्ही दिल्यानंतर तुमचे सगळे खांदे बिंदे सगळे मोकळे होणार, जॉईंट्स मोकळे होणार, रक्तसंचार चांगला होणार। त्यानंतर फॉरवर्ड आणि बॅकवर्ड, फ्रंटला वाकायचे आणि मग असंच बॅक डाऊन, बॅक डाऊन, बॅक, फ्रंट अँड बॅक झाल्यानंतर पाठीची पण चांगली अशी एकदम बेंडिंग होणार। त्यानंतर तुम्ही यामध्ये अर्धचंद्रासनामध्ये थांबू शकता। या अर्धचंद्रासनामध्ये मागे गेल्यावर डोळे उघडे असले पाहिजेत आणि तुम्ही जेव्हा बेंडिंग करणार तेव्हा तुमची ब्रीदिंग नॉर्मल असली पाहिजे। आता सूक्ष्म व्यायाम प्रकार आपण थोडक्यात पाहून घेतले, तर यामधले तुम्ही कुठलेही प्रकार करू शकता। यानंतर आपण करायचे आहेत ते डायनॅमिक वर्कआउट्स। तर हे डायनॅमिक वर्कआउट्स करत असताना मी मगाशी ट्रेनचं उदाहरण दिलं। ट्रेन कशी हळूहळू हळूहळू अशी सुरू होते, तर मग आपण सुद्धा असे हळूहळू पाय लेग्स अप अँड डाऊन, अप अँड डाऊन, पाय असे वर उचलून पूर्णपणे पोटाच्या इकडे घ्यायचे,
त्यानंतर मग हळूहळू आपला स्पीड वाढवत जायचं आहे, हळू 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 पूर्ण. परत मग स्पीड फास्ट करायचं आहे, जशी ट्रेन फास्ट होत जाते. मग परत स्पीड कमी करत करत लेग्स अप डाऊन, हळूहळू खाली ठेवून द्यायचे पाय, रिलॅक्स. असा हळूहळू स्पीड कमी करत जायचं. म्हणजे पहिले सुरुवात करताना स्पीड थोडा असला कमी ठेवायचा, मग वाढवायचा, मग परत कमी ठेवायचा. आता हृदयाची दमछाक व्हायला सुरू झाली आहे. मग हाय जम्प्स करू शकता तुम्ही. साईड जम्प करू शकता, त्यानंतर शफलिंग करू शकता. मग हळूहळू खाली वाकायचं. आता काय झालं, आपली ब्रिदिंग फास्ट झालेली आहे. तर ब्रिदिंग फास्ट झाल्यानंतर काही हलके हलके स्ट्रेचेस द्यायचे, ज्यामुळे आपल्या शरीराला ताण भेटल्यानंतर आपली ब्रिदिंग परत पूर्ववत होईल. तर तुम्ही नटराजासन देव करू शकता. मग दुसऱ्या पायाने सुद्धा हा स्ट्रेच करू शकता. असा घेऊ शकता पाय. हे हलके हलके स्ट्रेचेस दिले ना की मग आपल्या नसांना चांगला ताण मिळतो. मग आपण हा एक स्ट्रेच चांगला करू शकतो. तर आता आपले संपूर्ण वॉर्मअप हा होत आलेला आहे. वॉर्मअप झाला, सगळे नसा सगळं मोकळं झालं अंग, की मग आपण आसनांना सुरुवात करायची. तर आपण पहिले ट्विस्टिंगची आसनं घेणार आहोत. आसनांचा सिक्वेन्स कसा असला पाहिजे आपल्या, पहिले 5 आसनं, मग तुम्ही बसायची 5 आसनं, उभं राहायची 5 आसनं, ट्विस्टिंगची 5 आसनं, पोटावर झोपणारी 5 आसनं, बॅकवर्ड बेंडिंगची 5 आसनं, फॉरवर्ड बेंडिंगची 5 आसनं, अशी 20-25 आसनं तुम्ही तुमच्या सत्रामध्ये घेऊ शकता. तर आता आपण काही आसनं पाहूया. अशी मी उभं राहून सगळ्यात पहिले ट्विस्टिंगची आसनं काही घेते आणि साईड बेंडिंगची. पहिलं आसन मी कोणासन घेते. पाय जुळवायचे, दीर्घ श्वास घ्यायचा आणि एका बाजूला पूर्णपणे बेंड व्हायचं. असं दुसऱ्या बाजूने. आता आपण तिर्यक ताडासन करणार आहोत. जास्तीत जास्त अंतर घ्यायचंय, हात वर घ्यायचे आणि साईड बेंड. दुसऱ्या बाजूला. रिलॅक्स. साईड बेंडिंगची आसनं झाली. त्यानंतर आपण उत्थित त्रिकोणासन करणार आहोत. एक पाय पूर्ण असा आडवा ठेवायचा, दुसरा पाय समोरच्या दिशेने. श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत एका बाजूला पूर्ण खाली वाकायचं. आता बघा, हा भाग पूर्ण साईडला बेंड झालेला आहे, त्यामुळे इथे चांगला ताण आलेला आहे. उत्थित त्रिकोणासन. हे दुसऱ्या बाजूने सुद्धा. रिलॅक्स. उत्थित त्रिकोणासनानंतर उत्थित पार्श्वकोणासन. ही दोन्ही आसनं तुम्ही लक्षात ठेवायची आहेत. उत्थित त्रिकोणासन आणि उत्थित पार्श्वकोणासन. उत्थित शब्द आला की ही दोन आसनं करायची.
हे बघा, उत्थित पार्श्व कोणासन करत असताना बॅक साईडने दाखवते. हा पाय पूर्ण फोल्ड करायचा, मागचा पाय सरळ आणि संपूर्ण ट्विस्ट अप्पर पोर्शन झाला पाहिजे. हात खाली ठेवायचा, त्यानंतर ट्विस्टिंग, मागचा गुडघा सरळ, हात वरती. असंच आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा करायचं आहे. उत्थित पार्श्वकोणासन झालं की यानंतर आपण जठर परिवर्तनासन आणि अजून एक आसन मी तुम्हाला सांगणार आहे, ते आहे कैची शलभासन. तर ही 2 आसनं बघूया. जठर परिवर्तनासन पहिले दाखवते. हे आसन खूप साधं, सोपं आणि छान आहे. दोन्ही हात असे बाजूला घ्यायचे, दोन्ही पाय वर उचलायचे 90 अंशावरती आणि दोन्ही पाय एका बाजूला ठेवून द्यायचे. आता बघा, या आसनामध्ये प्रॉपर पीळ माझ्या पोटाला भेटलेला आहे, बॅक साईडला भेटलेला आहे आणि पोटाला पीळ मिळाल्यामुळे संपूर्ण पोटाचा जो भाग आहे तो ट्विस्ट झालेला आहे. तर या ट्विस्टिंगमुळे खूप फायदे होतात आपल्या पोटाच्या अवयवांना. रिलॅक्स. ज्यांना पाय वरती उचलून जमणार नाही त्यांनी पाय असे फोल्ड करून जरी हे आसन केलं तरी सुद्धा चालेल. अशा प्रकारे आता आपण कैची शलभासन पाहणार आहोत. कैची शलभासन करताना पहिले पोटावर झोपायचे, त्यानंतर दोन्ही हात असे बाजूला घ्यायचे, मग एक पाय पूर्ण असा वर उचलायचा आणि अपोजिट साईडला पूर्ण ठेवून द्यायचा. Other side. Relax. आता ट्विस्टिंग मधलं सगळ्यात उत्कृष्ट आसन अर्ध मत्स्येंद्र आसन, आणि हे आसन प्रत्येकाला कसं जमेल ह्यासाठी आपण आता हे शिकून घेऊया. हे बघा, हा पाय गुडघ्यातून वाकवायचा आहे, त्यानंतर दुसरा पाय असा फोल्ड करून या बाजूला ठेवायचा आहे. हा पाय उभा ठेवायचा, हा पाय खाली ठेवायचा आणि मग हा हात पूर्ण असा वरून घ्यायचा आणि या हाताच्या पूर्णपणे पुढून घेऊन हा पोटाला जो पीळ बसलाय तो बघा आणि पूर्ण हात हा सरळ ठेवून ट्विस्ट करायचा आहे. पाठीचा कणा सरळ, पोटाला चांगली ट्विस्टिंग मिळते. या आसनामुळे पोटातल्या अवयवांना चांगला रक्तसंचार घडतो आणि ह्या आसनामध्ये हे पायाला हात पूर्ण असा अडकवला पाहिजे तरच हे आसन जमेल. जर हात असा राहत असेल तुमचा तर मग खाली तुम्ही एखादी उशी घ्या, लोड घ्या, पिलो घ्या, त्याच्यावरती बसा किंवा तुम्ही हे वक्रासन सुद्धा करू शकता. म्हणजे हा पाय सरळ ठेवायचा, हा पाय फोल्ड करायचा आणि या पद्धतीने ट्विस्ट करायचं. आता माझी ट्विस्टिंग एवढी चांगली झालेली आहे की मी तुम्हाला त्या ट्विस्टिंगमधून काही ॲडव्हान्स आसनं आहेत ती सुद्धा दाखवते. हे बघा,
त्यानंतर पूर्ण, आता आपण अर्ध मत्स्येंद्रासन पाहिलं, आता आपण पूर्ण मत्स्येंद्रासन पाहूया. तर अशी ट्विस्टिंगचे सराव झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये चांगली लवचिकता येते आणि अशी आसनं आपल्याला छान छान जमायला लागतात. तर असा सराव करत चला. आता आपण ट्विस्टिंग झाली, उभं राहून आसनं झाली, आता आपण फॉरवर्ड बेंडिंगची काही आसनं पाहणार आहोत. सिक्वेन्स लक्षात घ्या कशानंतर कसं करायचं आहे ते. तर तुमचा जे सत्र असेल, तुमचं जे सेशन असेल ना, ते खूप छान होईल. आता पश्चिमोत्तानासन हे फॉरवर्ड बेंडिंगमधलं खूप सुंदर आसन असं मला वाटतं. तर पश्चिमोत्तानासन करताना पाय सरळ ठेवायचे, दीर्घ श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत अंगठे पकडायचे. एकतर तुम्ही समोर बघू शकता, तुमचे जर डोकं टेकत नसेल तर, किंवा मग खाली बघा. आता हे आसन सगळ्यांना जमलं पाहिजे, आपले अंगठे आपल्या हाताला लागलेच पाहिजेत. यासाठी प्रत्येकाने सराव करायचा आहे. तुम्ही पश्चिमोत्तानासन जर नीट जमत नसेल तर खाली पिलो घ्या, त्याच्यावरती बसा आणि हे आसन करा, तुम्हाला जास्त सोपं जाईल. पण गुडघे असे वर उचलू नका. बरेच जण पश्चिमोत्तानासन करतात पण गुडघे असे वर उचलतात आणि त्यामुळे काय होतं की मग इथे जो ताण पाहिजे ना तो येत नाही. म्हणून पश्चिमोत्तानासन करताना सगळ्यात महत्त्वाचं गुडघे सरळ, हामस्ट्रिंगला ताण आला पाहिजे, हिप जॉईंट्सला ताण आला पाहिजे, त्यानंतर संपूर्ण पायाच्या नसा मोकळ्या झाल्या पाहिजेत आणि या आसनामध्ये पोट दाबलं गेलं जाईल. पश्चिमोत्तानासन. त्यानंतर जानुशिरासन खूप सुंदर आसन आहे. हा पाय गुडघ्यातून वाकवायचा आहे, हा पाय सरळ ठेवायचा आहे. दुसऱ्या बाजूने या आसनामुळे व्हेरिकोज वेन, पायातल्या काही दुखणी असतील, गुडघेदुखी ही पूर्णपणे बरी होऊ शकते. कमरेसाठी हे आसन खूप चांगलं आहे. पाठीचा कणा सुदृढ बनतो आणि हिप जॉईंटमधून साठी पण हे आसन खूप उपयोगी ठरतं. तर हे जानुशिरासन फॉरवर्ड बेंडिंगमधलंच उभं राहून पदहस्तासन खूप छान आहे. तर पदहस्तासन आपण आता करूया. पदहस्तासन करताना सर्वप्रथम सरळ उभं राहायचं आहे, ताट उभं राहायचं आहे. त्यानंतर हात वरती घ्यायचे, हात वरती घेतले की मग श्वास घ्यायचा दीर्घ, छाती भरून आणि श्वास सोडत सोडत खाली वाकायचं. आता मी पूर्ण दाखवलं पदहस्तासन. यामध्ये तुम्ही जर अंगठे पकडले असे आणि समोर पाहिलं तरी सुद्धा खूप चांगला परिणाम पाठीच्या कण्यावरती होतो. बॅक फ्लॅट ठेवायची, अंगठे पकडायचे आणि समोर पाहायचे, किंवा नुसते अंगठे टच करा आणि मान खाली सोडून द्या, तरी सुद्धा हे आसन खूप चांगलं आहे. पण गुडघे सरळ असले पाहिजेत. या आसनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर ते गुडघे सरळ ठेवणं आणि कमरेमधून वाकणं. तर गुडघे सरळ नसतील ना तर हे आसन काही फायदे आपल्याला याचे होणार नाही. त्यामुळे लक्षात काय ठेवायचं आहे, गुडघे सरळ असले पाहिजेत आणि तुम्ही खाली वाकल्यानंतर तुमची अप्पर पोर्शन पूर्ण सोडून द्यायचा. आणि हा सोडून दिला ना, शाळेत आपल्याला शिक्षा देतात पण आपण गुडघे फोल्ड ठेवतो, या असे ठेवतो. पण याचे खूप फायदे आहेत, हे रोज सगळ्यांनी केलं पाहिजे.
अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनी. आता फॉरवर्ड बेंडिंगमधली आपण काही आसनं पाहिली. आता यानंतर आपण बॅकवर्ड बेंडिंगची काही आसनं पाहूया. बॅकवर्ड बेंडिंगमध्ये भुजंगासन हे खूप चांगलं आसन आहे. यामधले काही प्रकार आहेत ते मी तुम्हाला दाखवते. पहिले आपण साधं भुजंगासन करूया. पाय सरळ सोडायचेत, एल्बोज आतमध्ये आणि मान समोर, हलकीशी मान वर उचलायची, श्वास घ्यायचा, श्वास सोडून द्यायचा आणि नॉर्मल ब्रीदिंग ठेवून हे आसन थांबवून ठेवायचं. यानंतर हात अजून जरा पुढे घ्यायचे, आपल्या छातीपासून जास्तीत जास्त पुढे ठेवायचे हात आणि मागे बघायचं. हवं तर तुम्ही पायामध्ये अंतर घेऊ शकता आणि चेस्ट पुल करून बेंड. हा एक चांगला प्रकार आहे. त्यानंतर एल्बोज खाली ठेवून अगदी साधं, म्हणजे हे सगळ्यांना जमेल. बॅक पेन ज्यांना आहे, मेजर इश्यू आहेत बॅकचे, त्यांच्यासाठी खूप चांगलं असेल. आणि पूर्ण भुजंगासन. पूर्ण भुजंगासनामध्ये तुम्ही खांदे मागे ठेवा. म्हणजे जर खांदे जर असे पुल झाले नाहीत ना तर फुफ्फुसांना पण कॅव्हिटी मिळत नाही. त्यामुळे फुफ्फुसांना कॅव्हिटी मिळण्यासाठी खांदे मागे ठेवायचे आहेत आणि संपूर्ण छाती पुढे ताणायची आहे. तर असं भुजंगासन खूप उपयोगी आहे. बॅकवर्ड बेंडिंगमधलं आसन पाहिलं आपण. आता मी चांगलं आसन, एकदम छान आसन सांगते, ते म्हणजे शलभासन. तर शलभासन आपण करूया. हनुवटी समोर ठेवायचे, दोन्ही हात असे पोटाखाली घ्यायचे. त्यानंतर दोन्ही पाय गुडघ्यातून सरळ ठेवून पहिले 30 डिग्रीवर उचलू शकता तुम्ही. याच्यामध्ये तुम्ही एक एक पायाचा सुद्धा सराव करू शकता. म्हणजे जर दोन्ही पाय उचलता येत नसतील तर एक पाय असा चवड्यावर ठेवायचा आणि दुसरा पाय वर उचलायचा. त्यानंतर 45 डिग्रीवर उचलू शकता पाय दोन्ही. आणि यामध्ये सगळ्यात 90 डिग्री सुद्धा पाय आपले उचलले जातात. आता मी तुम्हाला 90 डिग्री पाय उचलून दाखवते. हा 90 डिग्री पायवर उचलून शलभासन केलं जातं. तर तुमची लवचिकता जशी असेल तसं तुम्ही शलभासनाचा सराव करा. मी याच्याही पुढे जाते, पण आता माझी बॉडी पूर्णपणे वॉर्म नाही आहे, त्यामुळे मी आता 90 डिग्रीपर्यंत पाय उचलले. पण याच्याही पुढे 180 डिग्रीपर्यंत विपरीत शलभासनाचा माझा व्हिडिओ आहे, तो तुम्ही पाहू शकता. एवढी बेंडिंग आपल्या शरीरामध्ये असते आणि ती जी बेंडिंगचा वापर आहे ना तो केला पाहिजे. बॅकवर्ड बेंडिंग ही खूप चांगली पाठीच्या कण्याला बळकट बनवते, स्ट्रॉंग बनवते. तर हे शलभासन सगळ्यांनी करायचं आहे. बॅकवर्ड बेंडिंगमधलं सगळ्यात अष्टपैलू आसन आहे ना ते उष्ट्रासन आहे. तर हे उष्ट्रासन आपण सगळ्यांनी शिकून घेणं फार महत्त्वाचं आहे. मी उष्ट्रासन दाखवते. हे बघा, पहिले गुडघ्यामध्ये पायामध्ये अंतर ठेवायचं, पाय चवड्यावर ठेवायचे, दोन्ही हात समोर, एक हात पूर्ण असा मागे घेऊन जायचा, टाचेला पकडायचा आहे, मग दुसरा हात, मग मान मागे सोडायची आणि कंबर पुढे, छाती पुढे वर.
तर हे बॅकवर्ड बेंडिंगमधलं उष्ट्रासन. या आसनामुळे पाठीचा कणा बळकट बनतो, मानेला खूप चांगली स्ट्रेंथ मिळते आणि आपली फुफ्फुसांची कॅव्हिटी वाढवण्यासाठी हे आसन खूप उपयोगी आहे. कारण की छाती पूर्ण ताणली जाते ना, त्यामुळे हृदयाला सुद्धा याचा फायदा होतो, मेंदूला सुद्धा होतो आणि पाठीच्या कणाला सुद्धा चांगला फायदा होतो. तर हे उष्ट्रासन सगळ्यांनी शिकून घ्या. परत एकदा याचे 3 स्टेप्समध्ये मी सांगते. गुडघ्यावर उभं राहायचे, दोन्ही पाय चवड्यांवर ठेवायचे, हात समोर. पहिली स्टेप, एक हात घेऊन जायचा, टाचेला पकडायचं, मग मान मागे. दुसरी स्टेप आणि ही तिसरी स्टेप, चवड्याला दुसऱ्या हाताने पकडायचं आणि कंबर पुढे, छाती पुढे ताणायची. असा जर सराव केला तर उष्ट्रासन आपल्याला लगेच जमेल. तर तुम्हाला जर उष्ट्रासन पूर्ण जमत नसेल तर तुम्ही असे कमरेवर हात ठेवा, कंबर पुढे पुश करा आणि मागे बघा. पण आपला तोल सांभाळा, पुढे जाऊ देऊ नका तोल. ठीक आहे. तर हे बॅकवर्ड बेंडिंगचं. आणि अजून एक फॉरवर्ड बेंडिंगमधलं आसन माझं सांगायचं राहून गेलं, ते आहे हलासन. सगळ्यात महत्त्वाचं आसन हलासन. फॉरवर्ड बेंडिंगमध्ये तुम्ही एक घेऊ शकता. हे हलासन प्रत्येकाने शिकून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण या आसनामुळे बरीच आसनं आपल्याला जमतात. म्हणजे उत्तान पदासन, त्यानंतर सर्वांगासन, अर्ध हलासन, हलासन, कर्णपिडासन, वर्तुळासन, किती आसनं आहेत. हे हलासन आलं तर फॉरवर्ड बेंडिंगमधली ऑलमोस्ट आसनं आपल्याला जमायला लागतात. तर हलासन सगळ्यांनी शिकून घ्यायचं आहे. तर हे फॉरवर्ड बेंडिंगमधलं आसन होतं. आता आपण तोलक्षमता वाढवण्यासाठी, बॅकवर्ड बेंडिंगची आसनं झालीत आपली, तोलक्षमता वाढवण्यासाठी कुठली आसनं करायची ते पाहून घेऊ. त्यासाठी तुम्ही वीरभद्रासन हे आसन करू शकता. वीरभद्रासन 1, आणि वीरभद्रासन 2. वीरभद्रासन तुम्ही करू शकता. वृक्षासन खूप चांगलं आसन आहे. हे वृक्षासन आपण करू शकतो. या आसनांमुळे आपली तोलक्षमता वाढते. आणि सर्वांगासन, सर्वांगासन या आसनाला मी आसनांची आईच म्हणेन. कारण या आसनामुळे एवढ्या अवयवांना फायदा होतो ना, की आपण जर मी फायदे सांगायला सुरुवात केली आणि जर तुम्ही फायदे लिहून काढले तर 50 पानं भरतील, एवढे सर्वांगासनाचे फायदे आहेत. तर या सर्वांगासनामुळे खूप शरीराला फायदे होतात. हे सगळ्यांनी शिकून घ्या. जमत नसेल तर भिंतीचा सपोर्ट घेऊन करा, कोणाला तरी मदतीला घ्या आणि हे सर्वांगासन प्रत्येकाने शिकून घ्या. तर आता आपण कुठली कुठली आसनं पाहिली, उभ्याने पाहिली, तोलक्षमता वाढवणारी पाहिली, ट्विस्टिंगची पाहिली, फॉरवर्ड बेंडिंग पाहिली, बॅकवर्ड बेंडिंग पाहिली. आता एवढं झाल्यानंतर आपली प्राणायामांची वेळ येते. तर प्राणायाम करण्यापूर्वी अर्धा तास जो आहे, प्राणायाम 20-25 मिनटं तुम्ही काही साधी आसनं करायची, ज्यामुळे आपलं शरीर परत पूर्ववत होतं आणि त्यानंतर आपण प्राणायाम करू शकतो. प्राणायाम करण्याच्या आधी 20-25 मिनटं साधी म्हणजे पश्चिमोत्तानासन करू शकतो आपण. साधं असं पडून राहायचं या आसनामध्ये. म्हणजे 20-25 मिनटं आपण बसून तर नाही राहू शकत, काय करणार, मग आपण साधी आसनं केली, पश्चिमोत्तानासन केलं किंवा मग शशांक आसन केलं.
शशांकासन, जानुशिरासन किंवा तुम्ही नामस्मरण करू शकता. ही अशी बैठक स्थिती घेऊन पद्मासन घालून दोन्ही हात या पद्धतीने ठेवून डोळे बंद करून नामस्मरण किंवा ध्यान करू शकता आणि त्यानंतर आपण प्राणायामाला सुरुवात करायची आहे. तर आता प्राणायाम बघून घेऊ आपण. प्राणायामाला सुरुवात करत असताना सगळ्यात पहिला जो प्राणायाम करायचा आहे तो म्हणजे भस्त्रिका, ज्यामुळे सगळ्या आपल्या नाकपुड्या मोकळ्या होतात. तर भस्त्रिका प्राणायाम कसा करायचा? हा हात ध्यानमुद्रेत ठेवायचा, ह्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची, डाव्या बाजूने श्वास घ्यायचा आणि बाहेर सोडायचा. सुरुवातीला आपण अर्धाच श्वास घ्यायचा, बाहेर सोडायचा. असंच आपण दुसऱ्या नाकपुडीने करू शकतो. त्यानंतर मग या नाकपुडीने परत पूर्ण श्वास घ्यायचा आणि बाहेर सोडायचा. हा प्रकार झाल्यानंतर एक एक नाकपुडीने केल्यानंतर आपण दोन्ही नाकपुड्यांनी भस्त्रिका हा प्राणायाम करायचा आहे. भस्त्रिका प्राणायामामुळे आपल्या संपूर्ण नाकपुड्या मोकळा होतात, नासिका मार्ग मोकळा होतो, ज्यामुळे आपण अनुलोम विलोम, कपालभाती, नाडी शोधन हे प्राणायाम करण्यासाठी आपल्या संपूर्ण नाकपुड्यांमधून हवा आत आणि बाहेर होण्याचा मार्ग चांगला होतो, मोकळा होतो. तर आपण आता भस्त्रिका प्राणायामानंतर पुढचा प्राणायाम करायचा आहे तो अनुलोम विलोम. तर हा अनुलोम विलोम करताना उजव्या हाताने उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी घट्ट बंद करायची, डाव्या बाजूने दीर्घ श्वास घ्यायचा आहे, उजव्या बाजूने श्वास सोडून द्यायचा, परत उजव्या बाजूने घ्यायचा, अशा प्रकारे अनुलोम विलोम तुम्ही करायचा आहे. अनुलोम विलोम नंतर आपण कपालभाती हा प्राणायाम करायचा. कपालभाती हा प्राणायाम करत असताना आपली छाती पूर्ण ताणलेली पाहिजे आणि श्वास सोडणे आणि पोट आत घेणे दोन्ही क्रिया एकाच वेळेस झाल्या पाहिजे. कपाल म्हणजे अग्नी आणि कपाल म्हणजे पोकळ्या आणि भाती म्हणजे अग्नी. तर या अग्नीमध्ये आपल्या शरीरातले जे वाईट पदार्थ आहेत, जे टॉक्सिन्स आहेत, ते जळून भस्म होतात. म्हणून हा कपालभाती अतिशय उत्तम प्राणायाम आहे, ज्यामुळे तुमच्या पोटावरची चरबी लवकर कमी होईल. वजन कमी करण्यासाठी हा प्राणायाम उपयोगी आहे. मधुमेहासाठी खूप चांगला आहे प्राणायाम. हा प्राणायाम प्रत्येकाने दररोज केलाच पाहिजे. यामुळे भुकेवरती नियंत्रण येतं आणि जठराग्नी प्रदीप्त होतो. तर हा प्राणायाम करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली रिबकेज. आपली रिबकेज जी आहे ती आपण धरून ठेवायची, म्हणजे रिबकेज ताठ आणि छाती विस्तारलेली पाहिजे. जरा हाईट द्यायची, म्हणजे आपण जरा उंच बसायचं कपालभाती प्राणायाम करत असताना आणि हा प्राणायाम करायचा.
तर कपालभाती हा प्राणायाम अशा प्रकारे करायचा आहे. त्यानंतर आपण भ्रामरी आणि शवासन हे दोन्हीही आसन आणि प्राणायाम या दोन्हीही क्रिया केल्यानंतर आपल्या शरीराला खूप शीतलता आणि आत्मशांती लाभते. भ्रामरी प्राणायाम कसा करायचा आहे, दोन्ही अंगठ्याने कान बंद करायचे, 2 बोटं डोळ्यांवरती ठेवायचे आणि या 2 बोटांनी करंगईच्या बाजूच्या बोटांनी नाकपुडीच्या बाजूला हात ठेवायचे, बोटं ठेवायचे. श्वास घ्यायचा दीर्घ. श्वास सोडत असताना मकराचा उच्चार करायचा. आपण जेव्हा श्वास बाहेर सोडणार तेव्हा नाकपुड्या अर्ध्या प्रेस करायच्या आहेत आणि मकराचा उच्चार सुरू ठेवायचा आहे. हा प्राणायाम करत असताना बरेच जण कान उघडी ठेवतात, म्हणजे हात अंगठे कानावर असतात पण कान बंदच नसतात. तर कान चांगले बंद करा, म्हणजे भ्रामरी प्राणायाम चांगला होईल. जो नाद आहे तो तुमच्या मेंदूमध्ये गुंजला पाहिजे आणि त्या नादावरती आपलं मन एकाग्र करायचं आहे, तेव्हाच आपल्या हा प्राणायामामुळे मनःशांती लाभेल. तर भ्रामरी प्राणायाम झाल्यानंतर आपण शवासन करायचं आहे. पाठीवर झोपायचे, संपूर्ण शरीर हलका सोडून द्यायचं, डोळे बंद, श्वास सामान्य गतीने सुरू ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे शवासन करायचं आहे. तर असा हा योगासनांचा सिक्वेन्स तुम्ही रोजच्या रोज जर केला तर तुमच्या शरीरामध्ये उत्साह राहील, तजेलदारपणा राहील आणि तुमचं प्रत्येक काम हे तुम्ही स्वेच्छेने कराल, आनंदाने कराल आणि तुमच्या शरीरामधून पटापट उत्साह असल्यामुळे कामं होत जातील. तर अशा प्रकारे योगासनं करा आणि आपलं शरीर एकदम छान ठेवा, निरोगी राहा, आनंदी राहा सगळ्यांनी. धन्यवाद.